आज चैत्र शुद्ध त्रयोदशी. माऊलींचा महेशराज. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर महाराज, संत सोपान काका व चित्कला मुक्ताबाई या बालयोग्यांचा जीवन चरित्रपट अलौकिक व संपूर्ण जगताला अद्भुत वाटावा असा आहे. नाथपंथांची गंगा वैष्णव पंथात वाहती करून ती पंढरपूर क्षेत्री पांडुरंग चरणी विलीन करण्याचे शिवधनुष्य पेलणारे हे हात. हे विश्वची माझे घर या संकल्पनेतून सकल विश्वाला चराचराला इच्छित फळ प्राप्त होवो ही पसायदान रूपी प्रार्थना करणारे हे देवत्व पावलेले संत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी केवळ मानवाचेच कल्याण व्हावे ही ईश्वराकडे प्रार्थना केलेली नाही, तर संपूर्ण सजीवांना, जड मुळांना जो जे वांछील ते ते लाहो ही आर्त करुणा भाकलेली आहे. संन्याशाची मुले म्हणून अवहेलना झेलणारी ही बाळं, समाजाने आपल्यावर ग्रामण्याची उगारलेली कुऱ्हाड दूर व्हावी, मौजी बंधनाचा अधिकार प्राप्त व्हावा म्हणून रिकाम्या पोटाने अनवाणी पायांनी आळंदी ते पैठण हा 200-250 किलोमीटरचा प्रवास पार करत पैठण येथे आले. त्यावेळी त्यांची वय अनुक्रमे 16, 14, 12 आणि 11 वर्षांची असावीत. तुम्ही जा पैठणाशी, मांडा तुमच्या विचारांशी, वाद घाला धर्मपंडितांशी, आणा शुद्धीपत्रक. आळंदी वृंदाच्या या आदेशान्वये ही 4 बालके अनाभिज्ञ अशा प्रतिष्ठान नगरीत आली. ना कुणी ओळखीचे, ना कुणी पाळखीचे. गोदा तीरावरील नागघाटाजवळील एका पडक्या शिव मंदिरात ब्रह्मवृंदाची वाट पाहत चातकाप्रमाणे ही बालके बसून राहिली. सिद्धेश्वरास नमस्कार करून मायतातांचे मणिवंदन, ज्ञानराज विचार करून आले पंडित सभे. करून मोठे साहस म्हणे ज्ञानदेव भूदेवास, आम्ही बंधू आळंदीस आलो न्याय मागण्या. 4 छोट्या निरधार बालके पाहून पंडितांची सभा कुशीत नजरेने त्यांना न्याहाळू लागली. टवाळकीच्या स्वरात म्हणे ब्रह्म तुम्हा ज्ञात, संन्याशाची मुले दिसत माहीत आम्हा. ज्ञानराजाने धजावून आपल्या मायतातांविषयी, त्यांच्या संन्यासाविषयी, श्रीपाद रामानंदाविषयी व पुनश्च गृहस्थाश्रमाविषयी सर्व निवेदन केले. त्यावर धर्मपंडितांचा अहंकार दुजावला. तुम्ही संन्यासाची संतती आहात, तुम्हास मौजी बंधनाचा अधिकार कशाला हवा? समाजाची पडेल ती कामे करा, ब्राह्मण्याचा अधिकार तुम्हास आजन्म मिळू शकणार नाही. या धर्ममार्तंडांच्या वाणीवर ज्ञानराज माऊली लीन होऊन समजावून सांगू लागले. आमचे वडील ब्राह्मण, जे ब्रह्म जाणत, आम्हासही तीच शिकवण त्यांनी दिली. आम्ही देखील ब्रह्म जाणतो म्हणून ब्राह्मण. ब्राह्मणाचा आत्मा व संन्याशाच्या मुलांचा आत्मा यात द्वैत्य कसले? म्हणे ज्ञानदेव आता, माझा तुमचा एकच आत्मा, श्रेष्ठ एकच सत्ता, सर्व साक्षी परमेश्वर. त्यानेच सर्व घडविले, ज्ञानदेवनी पाठविले, आपण वेद ठरविले, ब्रह्म अब्रह्म म्हणून. सर्वाभूती एकच राम, एकच जीव एक महिम, प्राणी मात्रा मनुष्यासम आदरा बहु. ज्ञानराज धर्मसभेत नागघाटावर आपले प्रमाण मांडत असताना जवळूनच वाकोबा नावाचा कोळी आपल्या रेड्यास घेऊन नदीवरून पाणी आणण्यास चालला होता. एका धर्मपंडिताने त्या वाकोबास आवाज देऊन धर्मसभेत रेड्यास येण्याचे फरमान सोडले. ज्ञानदेवाकडे तिरक्या नजरेने पाहत वाकोबास विचारले, या तुझ्या रेड्याचे नाव काय आहे? त्यावर वाकोबाने उत्तरले, ज्ञानोबा. आम्ही दोघेही या गोदावरून पखालीने आपल्या गावात पाणी वाहण्याचे काम करतो. यावर ब्रह्मवृंद जोरजोरात हसू लागली. दुसरा एक धर्ममार्तंड पुढे सरसावला. त्याने ज्ञानराज माऊलींचा हात धरत मोठ्याने म्हटले, ए पोरा, तू पण ज्ञानोबा आणि हा रेडा पण ज्ञानोबा. तू आम्हाला ब्रह्म शिकवतोस की सर्वात एकच आत्मा वास करतोस? तर मग जशी तू व्यर्थ पोपटपंची करतोस ना, ती या रेड्याला वेदवाणी बोलायला लाव, तरच आम्ही तुझे आत्मा एकच हे प्रमाण मान्य करू. एकूण धर्मपंडितांचे बोल म्हणे ज्ञानराज पातली वेळ, दाखव चमत्काराचे बळ या जडमुडा. म्हणे महेशराज तुम्ही श्रेष्ठ,
जनमानस बहु भ्रमिष्ट, अहंकार घालविण्या घ्या कष्ट, आज्ञा आपणांसी. ज्ञानराजांनी त्या महिष राजाच्या कपाळावर प्रेमाने हात ठेवत नाथपंथीय कुंडलिनी देवीची प्रार्थना केली व ते वेदवाणीचा उच्चार करू लागले. ओम यजामिळ म्हणताच सृष्टी स्तब्ध अचानक, गोदेचे पात्र सम्यक शांत झाले. कुंडली होऊन जागृत, ज्ञानराज वेद म्हणत, महिषराज अंतर्बाय वदत, विलक्षण घटना. मुक्या रेड्याच्या तोंडून फोड बघू त्याला वाचा. बघू याला वाचा. फोड. ओम सहस्रशी रेखा पुरुखा. हा तोंड बंद करा गोदा. वेद म्हणण्याचा तुला मुळीच अधिकार नाही. का? आमची तुला आज्ञा आहे. वेदातला एक अक्षर तू उच्चारू नको. परमेश्वराची प्रार्थना करण्याचा अधिकार सगळ्या जीवांना आहे. ओम सहस्रशी रेखा पुरुखा, सहस्राक्षात सहस्रपात. अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजम् होतारं रत्नधातमम् अग्निः पूर्वेभिर्षिभिरीड्योतनैरुता सदेवाम् एह वक्षति अग्निनार इमाश्नवत कोशमेव दिवे दिवे. विलक्षण घटना. मुक्या रेड्याच्या तोंडून प्रगटणारी वेदोक्ती कानावर पडताच समस्त धर्मसभा अचंबित झाली. प्रतिष्ठान नगरी गोदातट विस्मित झाली. ज्ञानदेवा मागून वेद दाखवे बोलून, महिषराज तो महान, जगा माझी श्रेष्ठ. समस्त धर्मपंडितांना उपरती झाली. जो तो ज्ञानराजांच्या चरणी लागून गडबडा लोटांगण घेऊ लागला. त्यांचा जय जयकार करू लागले आणि या जयघोषातून त्यांची पश्चातापवाणी प्रगट होऊ लागली. कैसे तुम्हा शुद्धी पत्रक देऊ, परी आपल्या चरणी राहू, मानपत्र देऊन उतराई होऊ, करा स्वीकार आमचा. महिषराज देखील आले ज्ञानराजा तळ, म्हणे श्रेष्ठ आपण भूतळ, उद्धार मज केला. महिषराजास कवटाळून म्हणे ज्ञानराज बंधू आपण, झालो पंच पांडव आजपासून, सोबत राहू सदा. असा हा शापित मलय नावाचा गंधर्व रेडा रूपातून ज्ञानराजांच्या करतलाने उद्धार पावला. निवृत्तीनाथ, ज्ञानराज, सोपान काका व मुक्ताईच्या कुटुंबांचा अविभाज्य भाग बनला. प्रतिष्ठान नगरीचा पाहुणचार संपवत सर्वजण निधी निवास क्षेत्री म्हणजे नेवासा ग्रामी अमृतवाहिनी प्रवरातिरी करवीर क्षेत्री आले. तेथे सद्गुरू श्री नाथांच्या आशीर्वादाने श्री ज्ञानराज बाऊंलींनी भगवद्गीतेवर भावार्थ दीपिकेच्या रूपात 9000 ओव्यांचा ग्रंथ पैस खांबाला टेकून सच्चिदानंद बाबांच्या लेखणीतून निवेदन केला. हा अमृततुल्य ग्रंथ ऐकण्याचे भाग्य या महिष राजास प्राप्त झाले. पुढे ही सर्व भावंडे ब्राह्मणी ग्रामी आली. तेथून जवळच असणाऱ्या डोंगरगण या प्रभू रामचंद्र पद पावनभूमीत ज्ञानराजांनी त्यांचा अमृताचा अनुभव श्री गुरूंच्या कृपेने अमृतानुभव रूपाने शब्दांकित केला. हे अमृतकणही या महिष राजास कर्णरंध्राने प्राप्त झाले. सर्व प्रवासात छोटी चितकला मुक्ताई या महिष राजाच्या पाठीवर बसत असे. आज याची खून राऊरी तालुक्यातील ब्राह्मणी गावातील मुक्ताई मंदिरासमोरील महिष राजाच्या पाठीवरील मुक्ताईच्या पदचिन्ह रूपात साकार केले दिसून येते व या ब्राह्मणी ग्रामास मुक्ताईची ब्राह्मणी म्हणून ओळखले जाते. घेऊन या पत्रक केली प्रदक्षिणा, साष्टांगी ब्राह्मणा नमन केले. मागून या हृदयशा नेवाशाशी आले, प्राकृत पै केले गीते लागी. निवृत्ती म्हणती एक ज्ञानदेवा, अनुभव करावा अमृता ऐसा. आदिशक्ती माता वंदुनिया म्हाळसा, मग तेथुनी सरिसी चाली येले. क्रमिता ती मार्ग अनुभव कुशळ, हरिनाम सकळ कवित्व कळा. अशा प्रकारे या परतीच्या प्रवासाचे अभंग रूपात शब्दांकन पांडुरंगाचे प्रेम भांडारी नामदेव महाराज करतात. आता आळंदीची ओढ सर्व जणांना लागली होती. गावोगावी
या बंधुद्वयांची वार्ता मनपवन वेगाने पसरत होती. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, असा उपदेश ज्ञानराज माऊली जनसामान्यांना करत, हरिपाठाचे दान त्यांच्या ओंजळीत अर्पण करत. मनुष्यत्वाकडून संतत्वाचा हा प्रवास अलौकिक होता. आळंदी ग्रामी येताच महेशराजांना धाप लागू लागली. या आळेग्रामी तेथील आमराईच्या सावलीत त्यांनी ज्ञानराजांच्या मांडीवर आपले डोके ठेवले व स्नेहार्थ नजरेने पाहत त्यांची तोंडाची हालचाल केली. धन्य ज्ञानराज माऊली, मज पशुरूपे उद्धरली, आता गात्र थकली, दे विसावा चरणी. माऊलींनी त्यांचे नेत्र कमर मिटले. अंतरात्म्याने महेशराजांची करुणा भाकली. शापमुक्त जीवनाची पूर्णता झाली. ज्योतीची निजज्योत गगनी झेपावली. महेशराज देवरूप ज्ञानराजांच्या चरणी ठेवून स्वर्गीय लोकात विलीन झाले. संतश्रेष्ठ नामदेवराय म्हणतात, येऊनी उतरले आळाचे वनी, पशुतये स्थानी शांत झाला. करुणितया पूजन, सेंदूर तेल लेपन, अलंकावती निजस्थान प्रवेशली. सान थोर सखळ, तेथील निवासी, निवृत्ती तयासी नमस्कारिले. ज्ञानराजांनी स्वकरांनी आळेग्रामच्या म्हणजे आजच्या आळेगावच्या आळेफाट्याजवळील गावच्या आमराईत एका आंब्याच्या झाडाजवळ या महेशराजा सासरुनेनांनी समाधी दिली. त्याच्या स्मरणार्थ तेल सेंदूर लेपून एक चिरा ठेवला. रेडा महाराज अथवा महेशराजाच्या या समाधीचा दिवस होता शके 1212 चैत्र शुद्ध त्रयोदशी. कालांतरीत ही समाधी दुर्लक्षित अदृश्य झाली. इसवी सन 1785 मध्ये हैबत बाबा अरफळकरांच्या स्वप्न दृष्टांताद्वारे व संत शिरोमणी नामदेवरायांच्या वरील अभंगास प्रमाण मानून रेडा महाराज समाधी शोधली गेली. सदर ठिकाण पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर आळेफाटा येथून 8 किलोमीटर अंतरावर आळेगावी संतवाडी येथे असून चैत्रवद्य एकादशी ते त्रयोदशी मोठी यात्रा तेथे भरते. आज तेथे सुंदर व भव्य मंदिर उभारलेले आहे. आळेग्रामी महेशराजांच्या समाधी सोहळा पार करून ज्ञानदेवादी भावंडे आळे, पारोंडे, निमदरी आजच्या या जुन्नर तालुक्यातून चास नरोडी येथे घोड नदीच्या दक्षिण तीरावर आले. तेथे महेशराजांचा दशक्रिया तिलांजलीचा कार्यक्रम पार पडला. आज याच स्थानी चास ग्रामस्थांनी ज्ञानराजांचे सुंदर मंदिर उभारलेले आहे. पुढे यानंतर ही भावंडे घोड नदी पार करून पाऊल वाटेने नारोडी ग्रामी आले. तेथे त्यांनी या संतश्रेष्ठ रेडा महाराजांचा 13वा विधी केला व पुढे आळंदीत जाण्यापूर्वी येथे काही काळ मुक्काम केला. या घटनेची साक्ष म्हणून आज येथे ज्ञानेश्वरादी भावंडांची सुबक मंदिरे उभे असून नारोडी गावचे ग्रामदैवत मुक्ताई आहे. कारण येथील मुक्कामी असताना चितकला मुक्ताईंनी येथे कीर्तन केले होते. दरवर्षी येथे चैत्र पौर्णिमेस मोठा उत्सव साजरा केला जातो. तर असे हे महेशराज अर्थात रेडा महाराजांचे संत ज्ञानराज माऊलींच्या संतत्वाच्या प्रवासातील अढळस्थान व प्रतिष्ठान नगरी ते आळाग्रामापर्यंतचा सदेह प्रवास. आज या महेशराजांना त्यांच्या समाधी दिनी सहृदय आदरांजली. धन्यवाद.